काम करणारा एक सुसंवाद नेता होता. त्याचं वैशिष्ट्य हे होतं की लोकांच्या प्रश्नावर सखोल माहिती घेतली आणि लोकांना न्याय देता येईल अशा प्रकारचं काम त्या ठिकाणी करता येईल. त्याचं एक आणखीन वैशिष्ट्य होतं. त्यांच्या दैनंदिन कामाची सुरुवात ही सुरू 6-7 वाजल्यापासून व्हायची. आत्ताची जी वेळ आपण बोलतोय आज ते हयात असते ते घरी दिसते नसते, फिल्मवर दिसते. हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. आणि असा एक सुस्वाद ज्याला पक्षानं, सरकारनं, बारामतीकरांना, मित्रांनी अखंड साथ दिली. गेले किती वर्ष लक्षात नाही, पण 30-40-50 काहीतरी असते. कामामध्ये कधी त्यांनी कमतरता दाखवली नाही. आणि त्यावर साहजिकच अशी कर्तृत्वान व्यक्ती हे सोडून असेल हा एक प्रचंड आघात आहे. आणि तो आघात आम्हा सगळ्यांच्यावर आहे. या परिस्थितीत सामोरं जावं लागेल. लोकांचं दुःख कमी करण्याच्यासाठी काळजी घ्यावी लागेल. त्यासाठी काम करण्याची पद्धत होती ती चालू ठेवावं लागेल. आणि हे काम आमच्या कुटुंबाची नवी पिढी ही नक्की करेल हा मला विश्वास आहे. हे आम्हा लोकांचं काही जबाबदारी असेल पण नव्या पिढीची जास्त आहे. नवी पिढी माझी खात्री आहे की या आव्हानाला सामोरं जाईल. साहेब, तुम्ही जसं म्हणलात की या सगळ्या गोष्टी पुढे घेऊन जाऊन नव्या पिढीला काम करावं लागेल, पण आता जाऊन अजून 48 तास 72 तास सुद्धा उलटले नसले तरी सुद्धा त्यांच्या पदाबाबत किंवा त्यांच्या सगळ्या एकंदरीत धोरणाबाबत चर्चा होऊ लागल्या आहेत. मुंबईत बैठका होत आहेत. याकडे तुम्ही कसं बघताय की या सगळ्या गोष्टीला घाई होतीये का? किमान काही अवधी त्या गोष्टीला जाणं अपेक्षित आहे? त्या विषयाची आणि चर्चा ही चर्चा इथं झाली नाही. ही जी चर्चा मी वाचतोय ती वाचतोय ती मुंबईच आहे. श्री प्रफुल्ल पटेल, श्री तटकरे हे पक्षाचे प्रमुख आहेत. तो त्यांचा अधिकार आहे. त्यांना त्याच्यामध्ये प्राधान्याने काय करावं हे त्यांनी ठरवलेलं दिसतंय. त्याच्या आम्ही कधी भाष्य करणार नाही. साहेब, ह्या गोष्टीवरती चर्चा झाली होती कारण पवार राजकीयदृष्ट्या एकत्र येण्याची दादांची देखील इच्छा होती. अगदी अनेक जणांनी भावना देखील व्यक्त केलेली आहे की काही जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या आसपास दोन्ही पक्ष एकत्र येणार होते. काय अशी चर्चा झाली? असं आहे की जिल्हा परिषदेच्या निवडणुका आता सुरू आहेत. त्याची सगळी जबाबदारी अजित होती. मी स्वतः तर कधी जाती नाही त्या निवडणुकीत. मला त्यांनी रीफ केलं असं काय करणार त्या कामाला द्यायचे. तर मधीच हा विवाद झाला. आज खऱ्या अर्थाने राष्ट्रवादीची विधिमंडळाची बैठक होत आहे. 2 वाजता गटनेतेपद देखील सुनेत्रा उद्धव पवार यांना मिळणार आहे. 5 वाजता उपमुख्यमंत्र्याची पदाची शपथ देखील घेणार आहे असं वाचण्यात आले. हा त्यांचा अंतर्गत पक्षाचा निर्णय दिसतो. तो त्यांचा अधिकार आहे. साहेब, जसं तुम्ही म्हणालात की आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या ज्या सगळ्या चर्चा होत्या त्यात महापालिकेत आपण बघितलं की दोन्ही राष्ट्रवादी